कसा भिजलोय पावसाने मेरे हालात ऐसे कि मैं कुछ कर नहीं सकता. पावसात कुठे भिजला? पाऊस येत नाही बारीक बुरबुरे भाऊ कॉटनचं शर्ट आहे तावच भिजतो. काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावताळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. काय कपाट लावायचं काय नाही, लोकांना माहिती त्यांच्या कपाट आहे. तर आत्ताच व्हिडिओ अपलोड झालाय आणि कालचा ब्लॉग अपलोड झालाय, तुम्ही सगळ्यांनी बघा. खतरनाक कॉमेडी ब्लॉग आहे. आणि आता कॉलेजला जायचंय, कॉलेजला जातो. संकेत गेला पुढे, आज परत एक लेक्चर उशिरा चाललोय मी आणि जातो आता कॉलेजला. आता ऊन बघा कसं राज करून पडलंय. आता होतं मी व्हिडिओ चालू केला टपक्यान ऊन गेलं भाऊ. काय विषयाला नरकी लागली काय मी काय विषयाला, त्याच्यामुळं समजा नाही काय चाललंय नेमकं. आता ऊन होतं, आता गेलं परत आपलं ऊन. आता बघू ऊन पडल्यावर काहीच भारी वाटतं बरं का. नुसतं पाऊस म्हणलं का मजा नाही येत. थोडंसं कवळं ऊन बिन जरा पडलं ना तर तेवढं जीवाला बरं वाटतं. बाकी पाणी तर काय वसरायचं नाव घ्याय नाही आपलं. काहीच आता कॉलेजमधून घरी बी गेलो, घरी जाऊन जेवून आता परत कमा शिकायला चाललोय. संख्येने संख्या काय दिसतच नव्हतं ब्लॉगमध्ये 2-3. आज आई ब्लॉगमध्ये देऊ आपल्या संग, त्यामुळे काय विषय कमाशिका बंद होतं ना. कमाशिका बी बंद होतं आणि संख्या बी जरा लवकर कॉलेजला जात होता आणि मी उशिरा जात होतो, त्याच्यामुळे काय विषय नाही. आता आजच्या ब्लॉगमध्ये आई देऊ. तर आता कमाशिकाला जाऊ आणि बनवू तिथं पुढं ब्लॉग आहे का नाही. काहीच काम झालंय. साफसफाई बघा किती कडक मध्ये साफसफाई केली. एक दगड सुद्धा दिसणार नाही. आमच्यासारखं स्वच्छता तुम्हाला भेटणारच नाही कॉलेज. हां, कॉलेजवाले जर बघत असतील तर तुम्हाला अशी 2 पोरं भेटणार नाही काम करणारे. संख्येला घाम बघा की त्याला. मला बी आलता पण ते काय माहीत कसं काही गायब झाला. मला घामच येत नाही जास्त काही. आणि पावसाची भुरभुर सुरू झालेली आता. करू ना आता पुढच्या महिन्यात. आता उद्या 1 तारीख आहे. पाणी तसं इकडं साचलंय काही. पाणी अडून जाईल, झाड उडून टाक उद्या तोडतो. कॉलेजला बघत असतील संख्या बोलतोय बरं काही. एखादं झाडबीड पडलं तर संख्येवर नाव यायचं. आता जर कॉलेजचं कोणी बघत असेल, वर्गातलं वर्ग कोणी, ह्या टायमाला बघा किती निवांत वातावरण आहे होय. राज करून अशा टायमाला कॉलेजला या तुम्ही. बाकी साईन उद्या करू. काहीच व्हिडिओ त्यासाठीच काढलाय काम केलेला. सर म्हणले उद्या काम केलं का नाही तुम्ही दाखवता, त्यांना व्हिडिओ दाखवायचा येऊच. सरांचा विश्वास आहे तसा आमच्यावर, कारण आम्ही प्रामाणिक मुलं आहोत. आमचा सर्व विश्वास नाही, त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ काढून ठेवला आहे त्यांना दाखायला. ते जर म्हणले की नाही बाबा तुम्ही नाही केलं काम, लगेच व्हिडिओ दाखवायचा नाही. हा ते करू. काहीच हालात देखो मेरे, कसा भिजलोय पावसाने. कसं आहे मेरे हालात ऐसे कि मैं कुछ कर नहीं सकता. आता पुढचा व्हिडिओ पुढे बनवू. पावसात कुठे भिजला? येत नाही बारीक बुरबुरे भाऊ कॉटनचं शर्ट आहे तावच भिजतो. पुढे बनू. चक्क गणेश आज अभ्यास करतोय. अरे लय दिवसाने अभ्यासाला घेतलं बघा गाण्याने. फिजिक्स पेपर कुठून भेटला तुला? ChatGPT. मला पण असाइनमेंट लिहायची. कोणत्या IKS सरांनी सांगितले उद्याचा शेवटचा दिवस आहे. मग याला किती बडबड आहे. 2 मिनटं काहीच. हा आता आवाज बंद झाला. बाकी माग बघा. अरे ती छान मॅच इंटच ना. बडे आराम से. बडे आराम से. काय म्हणत होतं मी, तर मला बी असाइनमेंट लिहायची IKS उद्या द्यायची मला ती. नाही तर सर म्हणला उद्या, सर म्हणलेत उद्या लास्ट डेट आहे. तर सरांच्या तोंडावर आपलं सरांना देऊन येतो ती उद्या. आता पूर्ण करतो. 1 राहिली, 1 अजून दिली ती उद्या आता पूर्ण करतो आणि उद्या देतो. काहीच तुम्हाला ते कालच्या व्हिडिओ मधलं ते कसं वाटलं सांगा खरं.
आलाम काका सोसायटी सोडून गेले का? ते आलम काका कोण आहेत? आमच्या लहानपणी बाळा उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. लय भारी जाहिरात आहे काहीच. ती जाहिरात ऐकली ना असं वाटतं राव दिवाळी खरंच सुरू दिवाळी झाली. आली आहे का नाही. आता झाली ना जाहिरात सुरू झाली. आता सकाळी दिसली ती. म्हणजे ती जाहिरात ऐकली तेव्हा असं वाटायला लागतं की हा राव आता दिवाळी आली आता आणि दिवाळी. ते आनंद वेगळा असतो राव. स्नानाची. एकदम. ती सामनेचा वास गेला भारी असतो. ओय, तुम्हाला बी वाटतं का नाही आपण सांगा. एक प्लॅनिंग करू नाही का? आता दिवाळीला 4-5 दिवस अगोदर आपल्याकडे बॉम्ब बीम येत. स्पेशल व्हिडिओ दिवाळी. कट करतो परत. बोरिंग का करतो रे तू? मी काय म्हणत होतो, हा मोती साबणचा वास गेला भारी होता. असं वाटतं हा राव खरंच दिवाळी आहे आता. मोती साबण आंघोळ केल्याशिवाय वाटतच नाही की दिवाळी म्हणून. अभ्यंग स्नान. अब हमारे पोहे आ गए. तुम्ही म्हणता ना आता कसं काय पोहे? भूक लागल्यावर काय झालं, मम्मी म्हणली चल तुला पोहे करून देते, भूक लागली मला. आता किती वाजले? 5:30 झाले असतील. आता मस्त 5:45. चहा बी पिऊन झालाय. आता मस्त पैकी पोहे सनकी तो जरा आणि बेटू. गाणे बी सनकीन. आता पोहे वाचावं लागलं. गुप्स ना वाचलं ये गुरु रे. बंद कर रे गाईस. तुम्ही साधे पोहे खाल्ले असतील पण तुम्ही ते तरी पोहे खाल्लेले का ते सांगा बरं. आहे का नाही? लय खतरनाक असते. मी लय वेळा खाल्लेले आहेत दिल्ली गेटला. खतरनाक पोहे लागते ते बी. कोणी खाल्लेले सांगा. हे तर नॉर्मल तर भारी लागते ते लय खतरनाक लागते. त्यांचं सांबारला भारी असतं. सांबर असतं ना ते. मला सगळ्यात जास्त नाही का समोसे सांबारला आवडतो. समोसा सांबर एक खतरनाक लागतो. ते पण जिथं खायचं ना तिथंच खायचं, कुठं बी नाही. काही ठिकाणी भारी लागतं, काही ठिकाणी ती एकलं भारी दुकान आहे त्याच्याकडलं आहे, म्हणजे दिल्ली गेटला आहे. तिथं नाद लागतं. आता नाव नाही सांगत मी, प्रमोशन काय फुकटचं. पैसे पोहा खातो मी. फिर आपको मिळता हो ना पोहा खाता का? लेकरू दे. एक व्हिडिओ बनवलाय का भंगाचा, शॉर्ट व्हिडिओ बनवलाय, इन्स्टाला टाकलाय. त्याचा असा विषय झाला, त्याची क्लिअरिटीच कसं काय गायब झाली काय माहिती व्हिडिओ टाकल्यानंतर. त्याच्यामुळे मी जरा याच्यामध्ये होती. राग आला ना भाऊ, राग. मी तो म्हणतो 5 किलोमीटर चक्कर मारून येईल. आमच्यावर राग नाही काढावं. मी त्या मताचा माणूस. A few moments later. जिम मधून आलो आता. तुम्ही व्हिडिओ तर पाहिला असेल. बॉडीला इज्जत आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. आज बॅक बायसेप डे होता त्याच्यामुळं आज बॅक बायसेप मारली आणि क्लिप जरा छोटीच काढली, तेवढीच काढली. उद्या का आपण जिममध्ये ब्लॉग पण बनवू. म्हणजे उद्या कोण वारीकडे बुधवार म्हणजे उद्या शोल्डर आणि लेग्स आहेत, त्याचा आपण व्हिडिओ पण बनवू. आणि आजचा ब्लॉग आता इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या. वाचवा लागला. ऊप्स.